हॅलो स्टुडंट्स. तर या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूया पॅरलल ॲक्सिस थेरम अँड परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. यापैकी तो पहिला आहे पॅरलल ॲक्सिस थेरम. तर याचं स्टेटमेंट काय आहे? This theorem states that the moment of inertia of an object about any axis is the sum of its moment of inertia about an axis parallel to the given axis and passing through the center of mass, and the product of mass of the object and the square of distance between the two axes. याचा अर्थ असा की एक जर ऑब्जेक्ट आहे आपल्याकडे, लेट्स टेक एक काहीतरी बॉडी आहे. ही बॉडी हा आहे बॉडीचा सेंटर ऑफ मास. ओके, दिस इज सेंटर ऑफ मास. आणि दुसरा पॉइंट मी घेतला हा वाला. ओके, या पॉइंटमधून एक ॲक्सिस पास होतोय. ओके, आणि ॲक्सिसच्या भोवती बॉडी काय परफॉर्म करते? बॉडी परफॉर्म करतोय रोटेशनल मोशन. सो अबाउट दिस ॲक्सिस मोमेंट ऑफ इनर्शिया इज I1. मोमेंट ऑफ इनर्शिया इज I1. अँड दुसरा एक ॲक्सिस आपण घेतला जो ॲक्सिस पास होतोय सेंटर ऑफ मास मधून, आणि सेंटर ऑफ मास मधून पास होतोय. अँड दिस ॲक्सिस इज पॅरलल टू द दिस ॲक्सिस, फर्स्ट ॲक्सिस. या ॲक्सिसला हा वाला ॲक्सिस जो सेंटर ऑफ मास मधून पास होतोय हा कसा आहे? पॅरलल आहे. आणि या दोन ॲक्सिस मध्ये किती डिस्टन्स आहे? या दोन ॲक्सिस मध्ये डिस्टन्स आहे कॅपिटल डी. ठीक आहे. आणि याचा या बॉडीचा मास किती आहे? या बॉडीचा मास. तर हा थेरम काय सांगतोय? आणि let's take moment of inertia about the axis passing through the center of mass is I2. Then according to this theorem, I1 is equals to what? I2 plus m d square. Okay, काय? The moment of inertia about any axis is equals to the sum of moment of inertia about the axis which is passing through the center of mass and parallel to the given axis, आणि plus मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर. ओके, यांचे सम म्हणजेच काय देतं आपल्याला? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट गिवन ॲक्सिस. ओके, आता हा जर स्टेटमेंट, हा जर थिअरम आपल्याला प्रूव्ह करायचा असेल तर परत काय? DADC. ओके, DADC. D फॉर डायग्राम, A फॉर ॲझम्पशन, D फॉर डेरिवेशन, C फॉर कन्क्लुजन. ओके, आता डायग्राम तर आपण काढली. डायग्राम मध्ये आपण काय घेतलं? एक ॲक्सिस घेतला जो कुठून पास होतोय? या O पॉइंट मधून पास होतोय. हा आपण घेतला सेंटर ऑफ मास. ओके, हा घेतला सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मास मधून हा दुसरा ऍक्सिस पास होतोय. हे दोन्ही ऍक्सिस एकमेकांना पॅरलल आहेत. या पहिल्या ऍक्सिसच्या अबाउट ऍक्सिस ऑफ रोटेशन इज I0. या जो ऍक्सिस सेंटर ऑफ मास मधून पास होतोय त्याच्या अबाउट IC. त्यानंतर हे जे डिस्टन्स आहे, ओके, परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ मास ऍक्सिस, दिस डिस्टन्स इज x, दिस डिस्टन्स इज x डॅश. आणि हे डिस्टन्स किती आहे? या दोन ऍक्सिसेस मधलं डिस्टन्स किती आहे? h. ओके, सो हे झालं. मग त्यानुसार मग आपण काय म्हणूया की दिस, आता ॲझम्पशन्स. ओके, ॲझम्पशन्स मध्ये काय सांगितलं? ICM इज मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास. ओके, दिस इज ICM. अँड I0 इज द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द ॲक्सिस at a distance d. M is the total mass of the body. X is a perpendicular distance of an element from the center of mass of the axis. H is the distance between the center of mass axis and the new axis. X dash is the distance between element and the new axis. Okay, so इथेच घेतलं आपण. हा इथे एक छोटासा एलिमेंट कन्सिडर केलाय. हा एलिमेंट काय आहे? दिस एलिमेंट, याचा मास किती आहे? dm. ओके, ही बॉडी कशी आहे? कंटिन्युअस बॉडी आहे. सो याच्यावरनं आपल्याला माहिती आहे की व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ I0. सो I0 इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स काय आहे? x डॅश. सो x डॅश स्क्वेअर इंटू dm. ओके, x डॅश स्क्वेअर प्लस dm. ओके, नाव बट व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ x डॅश? आता इथं जर पाहिलं तर हात तुम्हाला काय दिसतोय? राईट अँगल ट्रायंगल दिसतोय. आता या राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपण x डॅशला काय लिहू शकतो? But in right angle triangle, x dash square is equals to what? X dash square is equals to ON square plus DN square. Okay, but हा जर ON पाहिला तुम्ही तर ON काय आहे? ON म्हणजे टोटल सम आहे. ON काय आहे? सो दिस इज ON. ON म्हणजे टोटल सम आहे H प्लस CN. सो ON इज H प्लस CN होल स्क्वेअर प्लस DN स्क्वेअर. ओके, आता A प्लस बी होल स्क्वेअरनी जर एक्सपांड केलं तर काय मिळेल? दिस इज H स्क्वेअर प्लस CN स्क्वेअर प्लस
2h cn 2h cn plus dn square. Okay, but this cn square plus dn square म्हणजेच काय, this is equals to h square plus 2h into cn 2h into cn plus cn square plus dn square. ओके, याला जर तुम्ही पाहिलं तर या छोटा जो राईट अँगल ट्रायंगल बनला याच्यामध्ये काय म्हणता येईल, बाय पायथागोरस थेरम cn square plus dn square is equals to x square. So this is equals to h square plus 2h cn plus x square. Okay, this is value of x dash square. Okay, ही जर व्हॅल्यू आपण x डॅशच्या जागी टाकली तर काय मिळेल, x डॅशच्या जागी टाकल्याच्या नंतर मिळेल दिस I नॉट is equals to integration of h square plus 2h cn plus x square into dm. आता इंटिग्रेशन सेपरेट करा, इंटिग्रेशन जर सेपरेट केलं तर काय मिळेल, दिस I नॉट इज इक्वल्स टू इंटिग्रेशन h square dm plus 2h integration cn into dm plus integrations x square dm. आता यामध्ये जर पाहिलं तर h कसं आहे, कॉमन आहे. सो फर्स्ट टर्म h स्क्वेअर कॉमन आहे, h स्क्वेअर dm. याला जर तुम्ही इंटिग्रेट केलं, dm ला इंटिग्रेट केलं तर काय होईल, m. सो दिस इज h स्क्वेअर इंटू m. सेकंड इंटिग्रेशन काय आहे, सो सेकंड इंटिग्रेशन इज 2h integration cn into dm. By definition of center of mass, this C is the center of mass and integration about a center of mass. Okay, all masses are placed symmetrically about a center of mass. That's why this integration cn into dm, which is equals to 0. And what is x square dm? So x square dm is equals to integration, moment of inertia about सेंटर ऑफ मास. ओके, जर या सर्वांना जर आपण या व्हॅल्यूज पुट केल्या या इक्वेशन मध्ये तर काय मिळालं, दिस I नॉट इज इक्वल्स टू h स्क्वेअर dm इज, दिस इज h स्क्वेअर इंटू m प्लस दिस 2h इंटिग्रेशन cn इंटू dm इज 0 प्लस x स्क्वेअर dm इज I इंटू सेंटर ऑफ मास. सो याच्यावरून आपल्याला काय कळालं, द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ॲक्सिस इज इक्वल्स टू ICM plus h square m. So this is our proof. So या सर्वांवरनं आपल्याला काय समजलं, I नॉट इज इक्वल्स टू ICM plus h square into m. Okay, so this is about parallel axis theorem. Okay, next theorem is perpendicular axis theorem. Okay, this theorem states that the moment of inertia of a plane lamina about the axis perpendicular to its plane is equal to the sum of the moments of inertia of a lamina about the two mutually perpendicular axes in its plane and intersecting each other at a point where the perpendicular axis passes through it. Okay, याचा अर्थ असा, तुमच्याकडे एक बॉडी आहे काहीतरी टाइपची, आणि ही बॉडी कुठे, लेट्स टेक दिस बॉडी इज इन अ XY प्लेन. XY प्लेन मध्ये जर म्हटलं तर लेट्स टेक हा वाला ऍक्सिस काय घेऊया आपण, दिस ऍक्सिस इज x ऍक्सिस, दिस ऍक्सिस इज y ऍक्सिस अँड अनदर ऍक्सिस इज, दिस ऍक्सिस इज z ऍक्सिस. ओके, या बॉडीच्या अबाउट x ऍक्सिस मोमेंट ऑफ इनर्शिया इज Ix, अबाउट y मोमेंट ऑफ इनर्शिया इज Iy, and about z moment of inertia is Iz. According to this theorem, Iz is equals to Ix plus Iy. ओके, म्हणजेच दोन म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिसच्या सम जर घेतलं तर काय देतं, तिसऱ्या ऍक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया. सो Iz इज इक्वल्स टू Ix प्लस Iy. ओके, नेक्स्ट याच ऍक्सिसचा, या थेरमचा जर आपल्याला प्रूफ पाहायचा असेल तर या थेरमचा प्रूफ घेऊया आपण. सो परत DADC डायग्राम, assumption, derivation, conclusion. Okay, so let us consider a body which is
इन एक्स वाय प्लेन. ओके. आणि मास किती आहे बॉडीचं? कॅपिटल एम. यामध्ये आपण म्हटलं तर 3 परपेंडिक्युलर ऍक्सिसेस घेतले आपण, एक्स, वाय आणि झेड. या एक्स ऍक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया इज, सॉरी, झेड ऍक्सिसच्या अलॉंग मोमेंट ऑफ इनर्शिया इज आय झेड, वाय ऍक्सिसच्या अलॉंग मोमेंट ऑफ इनर्शिया आय वाय आणि एक्स ऍक्सिसच्या अलॉंग मोमेंट ऑफ इनर्शिया आय एक्स. ठीक आहे. सो यानुसार आपण काय म्हणूया की लेट्स टेक दिस परपेंडिक्युलर डिस्टन्स, एक लेटस कन्सिडर अ स्मॉल पॉइंट मास डीएम. ओके. इथं काय केलं आपण, एक स्मॉल मास कन्सिडर केला डीएम. कुठे? या आर डिस्टन्स फ्रॉम झेड ऍक्सिस. ओके. तर त्यावेळेला आपण काय म्हणू शकतो, दिस आय झेड इज इक्वल्स टू इंटिग्रेशन आर स्क्वेअर डीएम. ओके. बट तुम्ही जर इकडनं याला पाहिला, इकडनं जर तुम्ही असं पाहिलं याला, तर इकडनं पाहिल्याच्या नंतर तुम्हाला काय वाटेल की हा जो ही आहे ओरिजिन. ओके. ही ओरिजिन आहे. या ओरिजिन पासून हा एक्स ऍक्सिस कुठे जातोय? हा एक्स ऍक्सिस जातोय इकडे. त्यानंतर हा वाय ऍक्सिस कुठे जातोय? हा वाय ऍक्सिस जातोय खालच्या दिशेला. त्यानुसार मग जर म्हटलं तर हा पॉईंट कुठे लाय करतोय? हा डीएम मास इथे लाय करतोय. इकडनं जर आपण परपेंडिक्युलर टाकला तर हे डिस्टन्स काय मिळेल? वाय. इकडनं जर परपेंडिक्युलर टाकला तर हे डिस्टन्स काय मिळेल? एक्स. ओके. आणि हे डिस्टन्स किती आहे? आर. सो आणि याचे कोऑर्डिनेट्स काय आहेत? याचे कोऑर्डिनेट्स आहेत एक्स कॉमा वाय. देन वी नो दॅट आर स्क्वेअर इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. ठीक आहे. x square plus y square. Now iz is equals to integration. What is value of r square? R square is x square plus y square into dm. आता इंटिग्रेशन सेपरेट करा. सो इथे जर मिळालं तर काय म्हणेल? इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर डीएम प्लस इंटिग्रेशन वाय स्क्वेअर डीएम. ओके. आता इथे जर पाहिलं तर y म्हणजे काय? y आहे या एक्स ऍक्सिस पासूनचा परपेंडिक्युलर डिस्टन्स. म्हणजे y म्हणजे काय? हे वाला परपेंडिक्युलर डिस्टन्स एक्स ऍक्सिस पासून, म्हणजेच वाय स्क्वेअर डीएम ला आपण काय म्हणू शकतो? सो आय एक्स इज इक्वल्स टू इंटिग्रेशन वाय स्क्वेअर डीएम. व्हॉट इज आय वाय? आय वाय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन, बघा वाय पासून हे जे डिस्टन्स आहे हे कोणतं आहे? एक्स डिस्टन्स. सो एक्स स्क्वेअर डीएम. ह्यात जर व्हॅल्यू आपण या इक्वेशन मध्ये पुट केला तर काय मिळेल? दिस आय झेड इज इक्वल्स टू ix plus iy. So this is about perpendicular axis theorem. Okay.